ठीक आहे, दिसते म्हणा. ठीक आहे. अलंकार, अलंकार काय करतो? व्याख्या काय अलंकाराची? अलंकृत करते. मराठी त्याला अलंकृत करणे किंवा जो अलंकृत करते, जो शोभा प्रदान करून देते, त्याला काय म्हणतात? अलंकार असं म्हणतात. संस्कृत मध्ये ती व्याख्या काय सांगितली आहे? अलंकरोति इति, अलंकरोति इति अलंकार. ही व्याख्या कायम लक्षात ठेवा. जेव्हा अलंकार विचारते तर ही व्याख्या तुमच्या उत्तरात असली पाहिजे. अलंकरोति इति अलंकार. पाठ करून टाका. व्याख्या म्हणजे छोटीशी आहे, एकच विषय पडत आहे. अलंकरोति इति, अलंकरोति इति अलंकारः. ठीक आहे. करोतीतल्या क्रियापद मध्ये आपण ही छोटा घेतला इथे, ही मोठा, यातला ई शिल्लक राहतो. अलंकरोति इति. याला फोडलं तर कसं रूप होते बघा. याला जर आपण फोडून वाचला, तो एकच शब्दाला जर फोडून वाचला तर या पद्धतीने त्याचा अर्थ प्रतीत होते. अलंकरोति इति अलंकार. इथे जो मोठा ती घेतलाय तो इथे छोटा होतो. कृ धातु, तृतीय पुरुष, एकवचन क्रियापद. ठीक आहे. इथे जो अलंकृत करतो, जो शोभा प्रदान करतो, त्याला काय म्हणतात? अलंकार असे म्हणतात. आता अलंकार दोन पद्धतीचे सांगितले गेले आहेत. म्हणजे भाषेला अलंकृत करते, भाषेला शोभा प्रदान करून देते, त्यांना अलंकार म्हणतो. जसं मनुष्याला अलंकृत करते जे अलंकार आहेत, वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. ठीक आहे. आभूषण, साधं टिकली जी असते ना, 5-10 पैशाला मिळणारी एक टिकली देखील काय आहे? ते अलंकार आहे. ठीक आहे. म्हणजे जी आभूषण आहेत शरीरावर आपण लावतो, ती सगळी काय करते? त्या शरीराची शोभा वाढवते. मनुष्य देखील म्हणजे पुरुष देखील आभूषण लावतात, वापरतात की नाही? कोणती? चैन वापरतात, कानातले वापरतात. कानातले कोण वापरते? मुलं वापरतात. ते तुकार कोटे जे आहेत ते वापरतात आहे ना. परत अंगठी वापरतात, कडा आहे. परत बरोबर कोण का? घडी. घडी हा देखील अलंकार आहे, शोभा प्रदान करून देते. असं रिकामा हात राहण्यापेक्षा घडी राहिली व्यवस्थित तर ते काय होते? त्या शरीराची, त्या हाताची काय करते? शोभा वाढवते. स्त्रियांकडे कानातलं असेल, नाकातलं असेल, गड्यात असेल, डोक्यावर असेल, कपाळावर असेल, आहे की नाही? भाऊ असेल, हस्तभाऊ इथे पण वापरतात. बांगड्या असेल हातात, कमरपट्टा असेल, चाड असेल, जोडवं असेल. म्हणजे ही सगळी आभूषण लावण्याची ठिकाण आहे. एखादी स्त्री जर ती सगळी आभूषण प्रॉपर लावून असेल, ज्याला आजच्या भाषेत मॅचिंग म्हणतात. आभूषण पण लावण्याची आता पद्धत आली, आता मॅचिंग आहे. अगदी साडी जोडी ज्या ज्या कलरची राहते त्याच कलरचे काय होते? जोडव्यापासून सगळ्या गोष्टी. मग टिकली आहे, मग इथे जर काही कपडा लावत असेल तर तिथे स्टोन जो असतो त्याही स्टोन मध्ये तोच कलर राहतो ज्या कलरचा काय आहे? आभूषण आहे. म्हणजे साडी जोडी आहे. आमची एक मॅडम होती, ती जोडवं देखील त्याच कलरचं त्याला खडा राहायचा जोडव्याला, की ज्या कलरची साडी आणि साडी वापरायची असते, आहे की नाही? मी म्हणायचो आज नवऱ्याने याच कलरचा शर्ट पॅन्ट घातला का काय? म्हणजे गमतीत म्हणायचं काही एवढं बारीक कुठे पाहतो. पण अलंकार जे आहे ते बारीक बारीक गोष्टीचा विचार करून काय करतात? आपल्या शरीराची शोभा वाढवतात. तसंच काव्यामध्ये, शास्त्रामध्ये देखील काय होते? अलंकार अलंकृत करतात. ठीक आहे. आता शास्त्रामध्ये किंवा आपलं जे साहित्य आहे, जी भाषा आहे, मराठीमध्ये पण अलंकार आहे, इंग्लिश मध्ये पण आहे. ठीक आहे. भाषा जी भाषा, प्रत्येक भाषेमध्ये अलंकार आहे.
आणि याच अर्थी वापरलेले आहेत. ठीक आहे. आपण आता ज्यावेळी आपण पाहिलं साहित्य अभ्यासलं त्यावेळी अनेकदा मी अनेक अलंकाराचा तुमच्या पुढे उल्लेख पण केला आहे. हा पर्टिक्युलर त्याला एखाद्या ग्रुप मध्ये ठेवला नाही, पण तो उजवता उल्लेख केला. जसं उपमा अलंकार, कालिदास कशासाठी प्रसिद्ध आहे, तो उपमेसाठी प्रसिद्ध आहे. मग कालिदासाने उपमा अलंकार द्यावे. म्हणजे उपमेसाठी कोण प्रसिद्ध आहे? कालिदास. उपमा कालिदासाचे असे परत कालिदास नाम विषय काय आहे, स्तुती आहे. ठीक आहे. नंतर अनुप्रास अलंकार पाहिलाय आपण. अनुप्रास अलंकार पाहिला, उत्प्रेक्षा अलंकार पाहिला आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी आपण साहित्य अभ्यासले, श्लोक अभ्यासले, त्यावेळी तुम्हाला सांगितलंय मी. ठीक आहे. उत्प्रेक्षाचं तर तुम्हाला समोरच्या वेळी पाहिलं असेल जेव्हा हिमालयाचं वर्णन पाहत होतं. ठीक आहे. आता हे जे अलंकार आहे ते दोन टायटल मध्ये होतात. हे अलंकार होती, ते अलंकार किंवा अलंकृत करते त्याला अलंकार असे म्हणतात. आता अलंकाराविषयी विवेचन अनेक साहित्यिक आणि शास्त्रकारांनी केला आहे संस्कृतमध्ये. ठीक आहे. त्याचा जो प्रवास आणि त्यांनी कोणत्या कोणत्या ग्रंथात काय काय नमूद केलं आहे ते बघू आपण. प्रथमतः भामहाने आपल्या सर्वात त्याची सुरुवात जर कुठे झाली असेल तर नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? हे तर तुम्ही नाट्यशास्त्र अभ्यासलं असेल. आपण नाट्यशास्त्रावर आधारित नाटक रूपक पाहिले की नाही सुरुवातीला पहिल्या सेमिस्टरला, पण ते पहिल्या सेमिस्टरला पाहिले. त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती असेल किंवा आठवत असेल याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. सुरुवातीला जे रूपक हे सांगितले गेले आहे अलंकार, ते सांगितले भरताने आपल्या नाट्यशास्त्रामध्ये. या भरताचं नाट्यशास्त्र ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला यावेळेस 10 मार्काला होऊ शकते. ग्रंथाचं नाव आणि कर्ता देखील विचारायचे. भरत मुनी ग्रंथाचं नाव काय? नाट्यशास्त्र. नाट्यशास्त्र हा विस्तृत ग्रंथ आहे. नाटक कशाला म्हणायचं, रूपक कशाला म्हणायचं, नायक कसा असायला पाहिजे, नायिका कशी असायला पाहिजे, बारीक बारीक गोष्टींची विवेचन. अगदी सभा जे आहे, सभागृह जे आहेत, नाट्यगृह आहेत, त्याची निर्मिती कशी असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी काय केल्या आहे नाट्यशास्त्रामध्ये मदतीने सांगितलं आहे. आता याच्यामध्ये 4 अलंकाराचा यांनी काय केला होता नाट्यशास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. ते 4 अलंकार कोणते आहेत ते लिहा. उपमा अलंकार, रूपक अलंकार, दीपक अलंकार आणि यमक अलंकार. उपमा, रूपक, उपमा, रूपक, दीपक आणि यमक. ठीक आहे. सुरुवातीला अलंकार आपल्याला कुठे दिसतात? भारताच्या नाट्यशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर तो अलंकाराचा प्रवास झाला. त्यानंतर भामहाने आपला भामहा आले. ठीक आहे. काव्य अलंकार ग्रंथ आहे भामहाचा. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने मग काय केलंय अलंकाराला विस्तृत वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी 2 भेद सांगितले अलंकाराचे. एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. ठीक आहे. अलंकाराचे 2 गटच पुढे सांगितले. एक शब्द अलंकार, दुसरा अर्थ अलंकार. नंतर ममटाचा काव्य प्रकाश. बघा भामह काव्य अलंकार. त्यानंतर दंडीचा एक ग्रंथ आहे. दंडीचा ग्रंथ आहे काव्यदर्शन. दंडी माहिती आहे तुम्हाला? दंडी, मम्मट, दंडीचा काव्यदर्शन. परत दंडीचा प्रसिद्ध ग्रंथ सांगा जो आपण अभ्यासलाय. मम्मटाचा काव्य प्रकाश. 10 विलास आहे काव्य प्रकाशाचे. आणि भामाचा काव्य अलंकार सूत्ररूप. सांगा दंडीचा ग्रंथ आपण पाहिला बरं प्रसिद्ध आहे.
अभ्यासलाय ना तुम्ही, SLT मध्ये अभ्यासलाय. हा झाला काव्यादर्श शास्त्राविषयी. काव्य कशाला म्हणायचं, काव्यात काय काय गोष्टीचा उल्लेख होतो, कशा पद्धतीने त्याची रचना होते, सगळं मार्गक्रमण करणारा दंडीचा काव्यादर्श. आणि दशकुमार चरित अभ्यासला ते दंडीचं आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही पण विचारलं जाऊ शकते. तसं तर नॉर्मली आपल्याला याच्यावरच विचारतात प्रश्न दर्शनवर, पण दर्शनाच्या बाहेर जर विचारले तर मग काही विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, जे आपण शिकलो ते. पुढे बघा, त्यांची जी विभागणी केली आहे 2 गटात आहे स्पष्टपणे. आणि याच्यावरूनच लक्षात येतं तुम्हाला याचा अर्थ काय निघत असतो. अलंकार 2 पद्धतीचे. एक म्हटलं होतं कोणता, शब्द अलंकार, शब्द. ठीक आहे, शब्द अलंकार आणि इथे अर्थ पूर्ण लिहू. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकार काय लक्षात येते आपल्याला, बरोबर आहे. शब्दाला चमत्कृत सुशोभित करण्यासाठी जे अलंकार. आता शब्द ज्या गोष्टीनं सुशोभित होतात, म्हणजे शब्दाच्या योग्य संग्रहाला काय होतो, एक आपण वाक्य म्हणतो. वर्णाचा एक योग्य संग्रह ज्यापासून त्यापासून शब्द तयार होतात. शब्दाच्या अर्थबद्ध संग्रहाला काय म्हणतो आपण, वाक्य म्हणतो. ठीक आहे. तर असे काही अलंकार आहे की ते जे शब्दावरून काय करतात, अर्थ प्रतीत करतात. ठीक आहे. आणि असे काही अलंकार आहेत जे अर्थावरून, म्हणजे आपल्याला पूर्ण सेंटेन्स वाचल्यावर एक वेगळाच अर्थ प्रतीत होतो. ठीक आहे, तो आनंद देऊन जातो, तो अर्थ अलंकार. शब्द अलंकार मध्ये प्रामुख्याने कशा कशाचा समावेश होतात, फार कमी आहे. काही 6 सांगितले, काही 7 सांगितले. लिहून घ्या. अनुप्रास अलंकार 1 नंबर. शब्द अलंकारचा नाही, शब्द अलंकार कोणते कोणते आहेत. अनुप्रास अलंकार पहिला, मग तुम्हाला मी त्याच्याविषयी विवेचन करत जाऊ. अगोदर ते लिहून घ्या. दुसरा आहे यमक अलंकार. तिसरा आहे श्लेष अलंकार. श्लेष. चौथा आहे वक्रोक्ती अलंकार. वक्रोक्ती म्हणजे विरुद्ध अर्थ घेणे, वाकडा अर्थ घेणे असं म्हणतात आपण. नंतर घ्या चित्र अलंकार. चित्र अलंकार पर्यंत हे काय आहे, शब्द अलंकार आहेत. परत आहेत पण ते एवढे काही हे नाही. आता अनुप्रास अलंकार. पहिला अलंकार कोणता शब्द अलंकार मध्ये, अनुप्रास अलंकार. ठीक आहे. अनुप्रास अलंकार आपण सांगा इथे. अनुप्रास, यमक,
श्लेष वक्रोक्ती चित्र. ठीक आहे. अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार आपण अनेकांनी काय केलंय अभ्यासला आहे, बोललो लहानपणी अलंकाराविषयी आपण खेळलो पण आहात. अनुप्रास अलंकार तुम्ही व्यवहारात गंमत म्हणून पण त्याच्यावर प्रयोग केले असाल. अनुप्रास अलंकार म्हणजे एकच वर्ण वारंवार रिपीट होणे. एकच वर्ण काय म्हणे वारंवार रिपीट होणे, याला काय म्हणतात अनुप्रास अलंकार म्हणतात. अनुप्रास अलंकाराची व्याख्या कशी दिली करू शकतो आपण. एकच वर्ण वारंवार रिपीट होणे आणि ते रिपीट होत असताना अर्थपूर्ण वाक्यात रिपीट होणे. म्हणजे असं काही वर्ण कोणताही वर्ण रिपीट करत जायचं नाही, तर त्यातून एक विशिष्ट अर्थ पण येतो. एकच वर्ण लिहा. अनुप्रास अलंकार म्हणजे एक वर्ण वारंवार, एकाच वर्णाची वारंवार पुनरावृत्ती होणे किंवा एकाच वर्णाचा वारंवार वापर होणे. एखादं उदाहरण सांगा. तुम्हीच सांगा, थोडंसं ट्रेस करा स्वतःला. तुम्ही ते उदाहरण वापरलं आहे म्हणून सांगतोय. बरोबर. तर रिपीट होत आहे तिथे. हा दुसरं उदाहरण बरोबर. सर रिपीट होत आहे, सांग बरं एकदा. अनुप्रास समजत आहे तुम्हाला. चंदू की चाचा ने चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदनी की चम्मच से चटनी चटाई. ठीक आहे. काकूने कपाटातून काढून कैचीनं कचा कापले. काय रिपीट होत आहे. रिपीट होत आहे. ठीक आहे. जो वर्ण वारंवार रिपीट होतो तो असते अनुप्रास अलंकार. ठीक आहे. संस्कृत मध्ये उदाहरण आहे भारते भातु भारती. भारते भातु भारती. याच्यामध्ये भ काय होतोय रिपीट होतोय, म्हणून हे उदाहरण काय झालं अनुप्रास अलंकार. ठीक आहे. तुम्ही अनुप्रास अलंकार मध्ये तो मराठीतले उदाहरण देऊ शकता. काकाने काकूचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने कापले. कचा कापले. संस्कृत मध्ये सांगायच्या वेळी आपण सांगतो की भारते भातु भारती. भारते भातु भारती. ठीक आहे. नंतर यमक अलंकार. टाइम काय झाला सांगा. 9:30 पूर्ण होईल आता. कमिटमेंट करून वरती चढलो तुम्ही.